गुड मॉर्निंग गाईस. तर आज आम्ही टाइम काढलाय. आज म्हणजे शेतात जायच्या आधी इकडं करूया. नाही तर गहू आता गव्हाची तयारी झालेलीच आहे जवळजवळ. तर मग तिकडे गेले की मग तिकडच होते 8 वाजतात. घरात येतच नाही लवकर. मग म्हटलं आता आज मोकळा आहे मग ही स्वच्छता करूया पट्ट्याची. या पट्ट्याची स्वच्छता नाही बघा. ही रेशमी काठ आहेत ना ती बिलकुल चालूच देत नाही आणि वाढत जातात. त्यामुळे म्हटलं आधी ही काढून एका साईडला वाळल्या कचरा ठेवूया. मग जाता येते एका साईडला आणि स्वच्छता केल्यावर बघा कसं होतंय. आता हे किती घाण दिसतंय बघा. शेळ्या हा मग आता गेलं. क्लीन करून टाकलं. बोल हे सरबत क्लीन एकदम क्लीन झाले का? चांगलं झाले क्लीन. हे विहानला नको नको विहान कडू काम केलं केला वे विहान काम. हे सरबत धुळा पडे पाला आपल्या टेरेसवर नाही जाईल. टेरेस गार्डनला पाला आणि गवत तिथे टाकून पाणीच आहे. शरबत आहे. शरबत प्यायला हे बघा. असं काहीतरी काम काढलं का नाही आज जायचं होत नाही. त्यामुळं हे शरबत प्यायला मिळतोय बक्षीस मध्ये. तर काम केल्याबद्दल आनंदाने आणलाय बक्षीस मध्ये शरबत. तर असं बक्षीस मिळत असलं तर म्हाताऱ्या माणसांनी करावं. व्यायाम होतोय. छान एनर्जी ड्रिंक मिळत्या. सौमी काय आता मी विहान. मग काल काय सलमान खान होता. बोला बघा मला काय म्हणतोय शकुंतला बंगाळे. आणि तिकडे कोण आहे मुला? मम्मीने गोळ केला सगळा. शकुंतला बाबा. अरे बाबा अहो ते पायाला लागेल. पाय तिकडे शकुंतला बाबा म्हण. काय शकुंतला बाबा हे कुठलं काढलं नाव? ऐक घ्या मी. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. गाईज विहान बघा माझ्या मागं धोका लागलाय. काय लपतो रे तू? काय लपतो? उचलून घेऊन महागा लागलाय बघा. आज तुम्हाला सांगतो मी मम्मी आणि विहान आणि बाबा तिघ जण बाहेर लागल्यात. बाहेरची सगळी स्वच्छता करून टाकल्या. तुम्हाला दाखवतो आता थांबा. मी पण बघितलं नाही. काय म्हणते मम्मी. सिया आली स्कूलला गेल्या. आल्यावरती बघणार स्वच्छता आणि म्हणते मी असताना का नाही हे काम काढलं. तिला पण काम करायची गरज. एवढं आवडते तिला आणि विहानला काम करायला सांगतो तुम्हाला. आम्ही ह्यांना नको नको म्हणतो एवढं आणि एवढं दमवतात. जर ह्यांना काम करायला नाही दिलं तर मग म्हणतात की आम्हाला काम पाहिजे आहे असं म्हणतात. मग त्यांना आम्ही काम लावतोय आणि मग त्यांनी त्यांचं काम करत बसतात. आम्ही आमचं काम करत बसतो आहे ना. हा एवढं आवडते त्यांना काम करायला. विहान सांग जरा तुला काय काय करायला आवडते. मी वाजला पाणी पाणी मारतोयस आणि माती घालतोयस आणि थांब जरा पण हे माग करते अरे हे माग करते. अरे हे बदाम आपलं गणपती पुढं थांब ना. अरे मस्ती चालू आहे. गळ्यातलं मिसळ करते तर त्याला गुदगुले घालवले. आणि चला आता तुम्हाला दाखवतो मम्मीनं काय काय केले. चला इकडं बघा. सकाळी आज मम्मी टेरेसवर न जाता इकडं आपल्या अंगणात बघा किती स्वच्छता केल्या. मम्मी पप्पा आणि विहान तिघांनी केली. एवढं बघा कचरा निघलाय आणि पूर्ण इकडं पूर्ण भरून आहे की नाही सगळं गवत कचरा. परत हे सगळं पुढारी वगैरे जे नको असलेले गवत वगैरे असते ना ते सगळं बघा पसरलेलं बघा. तिकडंच असं आहे ना तसंच पण इकडं जरा पाणी आपण मारतोय ना त्यामुळे भरपूर गवत वाढलं होतं. एवढ्या हाईटवर गवत होतं. गवत पुढारी वगैरे. हा कुठं? अच्छा हे असले 10 ढीग टाकले मम्मीने. हे एक ढीग आहे त्यातच जाळायचं इथं. आणि हे बघा हे विहान पण होतं आईसोबत सकाळी. हा विहान आहे की नाही. काय केलंय? आणि ते आपलं स्पून आणि ते वाटी तिथंच ठेवलंयस तू. कोण तर घेऊन जातील की ते.
अरे बापरे, बघा विहान बघा काय करतोय, टॉयस तिथं घेतोय आणि तिथंच ठेवतोय काम गाडीतल्या मुला. आणि ह्या साईडला बघा छान असं अंजीरचं झाड आले, त्यामुळे ते ठेवलेलं आहे मस्तपैकी. आणि इकडं बघा हे गवत सगळं काढले बघा. कुठं त्याच्यात जायचं आहे? नको बाबा, सगळे झाडं आईनं आत्ता स्वच्छ केले का नाही? हां हां थांब इथंच. गाईज एवढा कचरा झालता, आता सगळं स्वच्छ केले मम्मी पप्पांनी, सकाळपासून लागलेत. आणि विहान पण आहे सोबत मदत करायला. अजून चालूच आहे तिचं, जो वाळली पानं वगैरे घेऊन आता चुलीसाठी घ्यायला लागल्या, गोळा करायला लागला वाटतं. हे कशासाठी? अच्छा, मला वाटलं हे बंबसाठी घ्यायला लागलेस काय वाळलेलं पान. खाली रोपं दिसतात ते फुलाच्या झाडांची वगैरे, त्यामुळे ते ठेवलेत. बाकी गवत सगळं चकाचक केलेलं आहे. जा की मग आवर जा, चल भूक लागली असेल, जेवली नाही सकाळपासून चहा ब्रेड खाल्ले आणि तसंच कामाला लागले. चहा आणि ब्रेड खाऊनच लागले रे. आणि जरा भूक लागत नाही मग काम पण होते. ते एरिसरचं काल स्वच्छ केले सगळं, त्यामुळे म्हणलं आता तिथलं करूया. पाणी पाईप लावलं का नाही, पाणी बाहेर येते ना, त्याला वाट केली की सगळं झाडात जातं एका लाईन. हे असं चालू असते. अंगण बाहेरचं पण सगळं मम्मीचं स्वच्छ करायचं. कसं होतं माहिती आहे? हां, तिकडचं बाजूचं उद्या करायचं. ह्या साईडला एवढं नाही आहे, पण इकडं भरपूर झालं होतं. तरी इकडं नाही म्हटलं तरी भरपूर निघणार. होय, तसं पण आहे. हे बघा, हे आता बारकी रोपं आल्यात ना, ती रोपं तेवढी ठेवायची, पण बाकीच सगळं गवत वगैरे स्वच्छ करायचं. तसं स्वच्छच आहे बघा, बघू शकता. तसं एवढं काय घाण नाही आहे, कचरा वगैरे काय आम्ही करत नाही अंगणात. आणि इकडं सगळेच लोक काळजी घेतात की सगळ्यांचं दार स्वच्छ राहावं. बघू शकता तुम्ही, अंगण वगैरे सगळ्यांचे स्वच्छ असतात, त्यामुळे काय कोण कोणाच्या अंगणात पण कचरा करत नाही. आणि आपलं दार पण सगळे स्वच्छ ठेवतात, त्यामुळे जास्त काही कचरा होत नाही. आणि प्रत्येकजण काळजी घेतल्यामुळं जरा चांगलं राहते. त्यामुळं विहान काय म्हणते बघा. हां होय. आणि तू काय केलंस? काय केलंस? काय काम केलं? दाखव की काय काम केलं. बी लावलंस होय. बघा झाड लावलं मग ते. हां, खड्डा करून बी लावलं म्हणते. कशाची बी लावलंस? नाही, कुठल्या झाडांची लावलंस? हां, माहित आहे ना तिथली होय, फुलांचे ते होय. हां हां, काय दाखवून ना. असले होय फुलांचे होय. हे बघा, हे विहान काय म्हणतो माहिती आहे का? हे बघा, हे असले बी लावले म्हणतोय तो. हे कशाचे सांगतो तुम्हाला, या दाखवतो. हे बघा, हे आपलं फुल आहे का नाही, हे रेन फॉरेस्टचे झाड आहेत ना, हे त्याचे शेंगाचे बी पडलेले असतात ना, हे विहाननं लावला म्हणतो. इथे बी खड्डा करून लावला आहे ना विहान. हे असं पडलं तरी येते मुला, हे पडलं तरी येते. अच्छा, बरं. चला आता ये विहान, आई बोलवत. चल. हा, काय म्हणली वरचं झाड? हा, हे बघा पामचं झाड आहे, त्याची स्वच्छता चालू आहे. हे रोप वर ठेवले, खाली कुंडी आणि त्याला आणलं खालीच ठेव. मी वर हे व्हायला लागले पाणी ओलं आहे. नाही ओलं आहे, पण पाणी किंवा वाळायला लागलं. हे कसं खालचं बघ कसं आहे आणि हे कसं आहे ग्रोथ. थांब ना मला, आपण जाऊया ना थांब. हे बघा, आला का नाही बाहेर लगेच उचलून घे म्हणतो लगेच. मला असं खेळत राहतोय, उभार बस म्हटलं तर बसत नाही. हा, दोघं जण. वरणावर ना तो त्यासाठी नाही लागत, नाही लागत.